नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे जर TET 2026ची जर तयारी करत असाल तर आपल्यासाठी महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहोत मित्रांनो, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. या विषयावरती परीक्षेला 30 प्रश्न विचारले जातात. मग आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती दररोज TET 2011 ते 2025 पर्यंतच्या परीक्षेमध्ये आलेले सर्व प्रश्न आपण या ठिकाणी दररोज 30 प्रश्नांचा सराव सविस्तर स्पष्टीकरणासह आपल्या या यूट्यूब चॅनलवरती करत आहोत. मित्रांनो, TET एक्झाम 28 जून 2026 रोजी होणार आहेत. त्याच उद्देशाने आपल्या या यूट्यूब चॅनलवरती PYQ सिरीज आपण मागील 1 महिन्यापासून कंटिन्यूज सुरू केलेली आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे, सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मित्रांनो, आपण आपल्या सेशनकडे वळूया. मित्रांनो, PYQ सोडवणं हे आता शेवटच्या दिवसात खूप महत्त्वाचं आहे. परीक्षेच्या शेवटच्या दिवसांमध्ये PYQ सिरीज बघणं हे खूप गरजेचं आहे, कारण मानसशास्त्र या विषयावरील जो सिलेबस आहे त्या सिलेबसवरती प्रश्न आपण मिक्स स्वरूपाचे घेत असतो. तर बघा, प्रश्न क्रमांक 26 नंबरचा आपल्याला काय दिलेला आहे. थॉर्नडाईकच्या प्रयत्न प्रमाद म्हणजे ट्रायल अँड इरर या अध्ययन सिद्धांतानुसार अध्ययनासाठी खालीलपैकी कोणता नियम सर्वात महत्त्वाचा मानला जातो, असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी केलेला आहे. मित्रांनो, या प्रश्नाचा अचूक उत्तर आपल्याला पर्याय ए मध्ये पाहायला मिळतोय. सरावाचा नियम हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. मग आपण प्रत्येक प्रश्नांचा सखोल विश्लेषण देत असतो मित्रांनो, कारण विश्लेषणाच्या आधारावरती जर परीक्षेला प्रश्न विचारलं तर आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. मग आता या ठिकाणी बघू शकता, थॉर्नडाईकने अध्ययनाचे 3 मुख्य नियम मांडले आहेत. लक्षात ठेवा, थॉर्नडाईक यांनी अध्ययनाचे 3 मुख्य नियम मांडलेले आहेत. मग ते कोणकोणते आहेत तर लक्षात ठेवा मित्रांनो, पहिला नियम आहे सरावाचा नियम म्हणजेच लॉज ऑफ एक्सरसाइज. त्याच्यानंतरचा नियम आहे सज्जतेचा नियम, त्यालाच लॉ ऑफ रेडीनेस म्हणतो आपण. त्याच्यानंतर तिसरा नियम आहे परिणामाचा नियम म्हणजेच लॉ ऑफ इफेक्ट. असे 3 नियम एडवर्ड थॉर्नडाईक यांनी अध्ययनाचे सांगितलेले आहेत. मग यातील सराव नियमामुळे चेतक आणि प्रतिसाद यांमधील संबंध दृढ होतो. म्हणजे सरावाच्या नियमामुळे म्हणजेच लॉज ऑफ एक्सरसाइजमुळे काय होते तर चेतक आणि प्रतिसाद यामधील संबंध दृढ होते. क्लिअर झाले. महत्त्वाचे पॉईंट होते मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 27 नंबरचा बघा काय दिलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. आधुनिक बुद्धिमत्ता चाचण्यांचे जनक म्हणून कोणत्या मानसशास्त्राला ओळखले जाते. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये दिले. अल्फ्रेड बिनेट यांना आधुनिक बुद्धिमत्ता चाचण्यांचे जनक म्हणून ओळखले जाते. ओके, मग आता याच्यावरचे जे महत्त्वाचे मुद्दे आहे ते आपण विश्लेषणामध्ये बघूयात. महत्त्वाचे आहे मित्रांनो. तर बघू शकता, अल्फ्रेड बिनेट यांनी 1905 मध्ये सायमन यांच्या मदतीने जगातील पहिली यशस्वी बुद्धिमत्ता चाचणी तयार केली, म्हणून त्यांना आधुनिक बुद्धिमत्ता चाचण्यांचे जनक असे मानले जाते. क्लिअर झालंय मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 28 नंबरचा महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा काय दिले. खालीलपैकी कोणती अवस्था ही वादळ आणि तणावाचा काळ म्हणून ओळखली जाते. म्हणजेच अशी कोणती अवस्था आहे जी पिरियड ऑफ स्ट्रोम अँड ट्रेस म्हणून ओळखली जाते. मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय बी मध्ये दिलंय. किशोरावस्था, यालाच ॲडोलेसन्स असे म्हणतोय आपण. ओके, मग या अवस्थेमध्येच आपण वादळ आणि तणावाचा काळ म्हणून ओळखतोय. ओके, मग आता याच्यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया. बघा मित्रांनो काय दिले. स्टेनली हॉल या मानसशास्त्रज्ञाने किशोर अवस्थेला वादळ आणि तणावाचा काळ म्हटले आहे. या काळात मुलांमध्ये तीव्र शारीरिक, मानसिक आणि संप्रेरकीय म्हणजे हार्मोनल बदल होत असल्याने भावनिक संघर्ष निर्माण होतो, अशा पद्धतीने आपल्याला स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे. ओके, मग याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 29 नंबरचा. मित्रांनो, दररोज अशाच पद्धतीने आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती शिकत असतोय. त्यासाठी फक्त आपल्या या यूट्यूब चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे, सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. मित्रांनो, 28 जून 2026 रोजी आपली एक्झाम होणार आहेत. तर आपण 27 जूनपर्यंत दररोज आपल्या या यूट्यूब चॅनलवरती अशाच पद्धतीने शिकणार आहोत, सखोल विश्लेषणासह. त्यासाठी फक्त आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. म्हणजेच जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा काही सेकंदामध्ये आपल्याला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाते मित्रांनो. त्यासाठी काय करायचं आहे तर फक्त आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला जर ही PDF हवी असेल
तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्यामध्ये जाऊन आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. त्या ठिकाणी आपण ही PDF प्रोव्हाइड करणार आहोत. ओके, आता या ठिकाणी आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. प्रश्न क्रमांक 29 नंबरचा बघा काय दिलेला आहे. BF स्किनर यांनी मांडलेला साधनभूत अनुबंध म्हणजे ऑपरंट कंडिशनिंग सिद्धांत प्रामुख्याने कशावर भर देतोय? मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय बी मध्ये दिले, प्रबलीकरण आणि परिणाम म्हणजेच रेन्फोर्समेंट हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, मग आता यावरचे जे महत्त्वाचे आपले डाऊट आहे ते आपण या ठिकाणी स्पष्टीकरणाच्या माध्यमातून क्लिअर करू. बघा मित्रांनो, काय दिले की स्किनर यांच्या मते जर एखाद्या वर्तनाला सकारात्मक प्रबलीकरण म्हणजे पुरस्कार किंवा शाबासकी मिळाली तर ते वर्तन पुन्हा घडण्याची शक्यता वाढते. ओके, वर्तनाचे परिणाम हे अध्ययनावर नियंत्रण ठेवतात अशा पद्धतीने आपल्याला स्पष्टीकरणामध्ये दिलेला आहे. ओके, तुमचे पॉईंट क्लिअर झाले असतील. मित्रांनो, आपण समोरच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 30 नंबरचा बघा काय दिलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. कोहलर या समष्टीवादी मानसशास्त्रज्ञाने अंतर्दृष्टी म्हणजे इन्साइटफुल लर्निंग या सिद्धांताचे प्रयोग कोणत्या प्राण्यांवर केले होते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं करेक्ट उत्तर पर्याय ए मध्ये दिले, चिंपांजी म्हणजे सुलतान नावाच्या प्राण्यांवरती त्यांनी कोहलर यांनी समष्टीवादी मानसशास्त्रज्ञांनी अंतर्दृष्टी इन्साइटफुल लर्निंग या सिद्धांतासाठी ह्या प्राण्यांचा वापर केला होता. ओके, मग आता याच्यावरती जेवढे आपले डाऊट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करू. बघा मित्रांनो, काय दिले तर कोहलर यांनी सुलतान नावाच्या चिंपांजीवर म्हणजे वन मानुष प्रयोग करून हे दाखवून दिले की प्राणी केवळ प्रयत्नप्रमादाने शिकत नाहीत तर अचानक संपूर्ण परिस्थितीचे आकलन होऊन अंतर्दृष्टीने समस्या सोडवतात. हे या ठिकाणी आपल्याला त्या सिद्धांतामध्ये काय दिलेलं आहे ते शॉर्टमध्ये पाहायला मिळालेले आहे. क्लिअर झाले मित्रांनो? चला समोरच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 31 नंबरचा बघा काय दिले. महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न असा केले की वर्गातील एका गतिमंद किंवा संथ गतीने शिकणाऱ्या विद्यार्थ्याला हाताळताना शिक्षकाची भूमिका कशी असावी? मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय सी मध्ये दिले, त्याच्या गतीनुसार अध्यापन करणे. हे वर्गातील गतिमंद किंवा संथ गतीने शिकणाऱ्या विद्यार्थ्याला हाताळताना शिक्षकाची भूमिका अशा पद्धतीने असायला हवी. ओके, मग आता तुमचे जे डाऊट आहे मित्रांनो ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करू. बघा काय दिले. प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची गती ही वेगळी असते. संथ गतीने शिकणाऱ्या मुलांसाठी अभ्यासक्रम लहान तुकड्यांमध्ये विभागून आणि वारंवार सराव देऊन शिकवणे ही प्रभावी ठरते. क्लिअर झाले? चला समोरच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 32 नंबरचा बघा मित्रांनो काय दिलेलं आहे आपल्याला स्क्रीनवरती दिसतोय. प्रश्न असा केले की कोहलबर्ग यांच्या सिद्धांतानुसार नैतिक विकासाची सर्वोच्च पातळी कोणती आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आपल्याला पर्याय सी मध्ये दिले, उत्तर पारंपरिक पातळी म्हणजे पोस्ट कन्व्हेन्शनल लेवल ही कोहलबर्ग यांच्या सिद्धांतानुसार नैतिक विकासाची सर्वोच्च पातळी आहेत. ओके, मग आता तुमचे जेवढे काही डाऊट आहे ते आपण स्पष्टीकरणाच्या माध्यमातून क्लिअर करूया. बघा मित्रांनो काय दिले की कोहलबर्ग यांनी नैतिक विकासाच्या 3 पातळ्या आणि 6 अवस्था मांडलेल्या आहेत. बघा मित्रांनो, कोहलबर्ग यांनी त्यांच्या नैतिक विकासाच्या सिद्धांतामध्ये 3 लेवल आणि 6 स्टेजेस सांगितलेले आहेत. ओके, मग उत्तर पारंपरिक पातळीवर व्यक्ती स्वतःच्या विवेक बुद्धीने आणि वैश्विक मानवी मूल्यांच्या आधारे स्वतःचे नैतिक नियम हे ठरवते. ओके, महत्त्वाची पॉईंट होती मित्रांनो, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. प्रश्न क्रमांक 33 नंबरचा बघा मित्रांनो काय दिले की डिस्लेक्सिया हा अध्ययन अक्षमतेचा प्रकार खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? डिस्लेक्सिया हा जो आहे अध्ययन अक्षमतेचा प्रकार हे आहे मित्रांनो वाचन आणि अक्षरे ओळखण्यातील अडचण म्हणजे पर्याय बी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. मग मित्रांनो बघा पर्याय ए काय दिले तर पर्याय ए दिले गणितीय क्रिया करण्यातील अडचण. हे कोणता प्रकार आहे तर मित्रांनो डिस्कॅल्कुलिया या अध्ययन क्षमतेचा हा प्रकार आहे, याच्याशी संबंधित आहे. त्याच्यानंतर लेखन कौशल्याचा दोष हा कशासाठी आहे, कशाशी संबंधित आहे तर डिस्ग्राफिया याच्याशी संबंधित आहे. ओके, आणि ह्यात आपण आताच बघितले हे कशाशी रिलेटेड आहे तर डिस्लेक्सिया. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचे पॉईंट स्पष्टीकरणामध्ये बघायचं आहे. बघा मित्रांनो काय दिले. डिस्लेक्सिया हा एक न्यूरोलॉजिकल आजार आहे ज्यामुळे मुलाला शब्द वाचणे
अक्षरांचे उच्चार समजणे आणि योग्य गतीने वाचन करणे यामध्ये तीव्र अडचण येते, हे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे. ओके, याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 34 नंबरचा बघा काय दिलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न असा केले की जीन पियाजेच्या संज्ञानात्मक विकास सिद्धांतानुसार मूल कोणत्या अवस्थेत अमूर्त विचार करण्यास सुरुवात करतात? अमूर्त विचार म्हणजे अबस्ट्रॅक्ट थिंकिंग. ओके, मग आता आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी मध्ये दिले की औपचारिक क्रियात्मक अवस्था फॉर्मल ऑपरेशनल स्टेजमध्ये मुलं अमूर्त विचार करण्यास सुरुवात करतात. मग मित्रांनो, आपले जेवढे काही डाऊट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिले. महत्त्वाचं असणार आहे की वय 11 ते 15 वर्ष वयोगटातील ह्या अवस्थेत मुलं समोर नसलेल्या काल्पनिक किंवा अमूर्त संकल्पनावर तार्किक विचार करण्यास आणि गृहीतके मांडण्यास सक्षम होते. कोणत्या अवस्थेमध्ये? तर औपचारिक क्रियात्मक अवस्थेमध्ये. याच अवस्थेला फॉर्मल ऑपरेशनल स्टेज असे म्हणतात. ठीक आहे, या स्टेजमध्ये मुलं हे समोर नसलेल्या काल्पनिक आणि अमूर्त संकल्पनावर तार्किक विचार करण्यास सुरुवात करतात किंवा गृहीतके मांडण्यास सक्षम होतात. क्लिअर झाले. महत्त्वाचा या ठिकाणी पॉईंट होते मित्रांनो. याच्यानंतर आपण समोरच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 35 नंबरचा बघा काय दिले. महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न असा केले की विद्यार्थ्यांमध्ये स्वयंचलित शिस्त सेल्फ डिसिप्लिन निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी कोणती पद्धत वापरावी? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये दिले. विद्यार्थ्यांना जबाबदाऱ्या देऊन त्यांच्यात आत्मभान निर्माण करणे, हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. मग आता आपले जे डाऊट आहे मित्रांनो ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिले. तर बाह्य दडपणांपेक्षा अंतर्गत प्रेरणा आणि जबाबदारीची जाणीव यातून निर्माण झालेली शिस्त दीर्घकाळ टिकते. वर्गातील विविध कामांची जबाबदारी दिल्याने मुलांमध्ये स्वशिस्त वाढीस लागते, अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, याच्यानंतर आपण समोरच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 36 नंबरचा बघा काय दिलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न असा केले की अध्ययन संक्रमण म्हणजे ट्रान्सफर ऑफ लर्निंग हे काय आहे? म्हणजे काय? तर अध्ययन संक्रमण म्हणजे एका परिस्थितीत शिकलेले ज्ञान दुसऱ्या परिस्थितीत वापरणे म्हणजेच ट्रान्सफर ऑफ लर्निंग अध्ययन संक्रमण होय. ओके, मग आता तुमचे जे डाऊट आहे मित्रांनो ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करू. बघा काय दिले. महत्त्वाचं या ठिकाणी स्पष्टीकरण दिले की पूर्वी मिळालेले ज्ञान, कौशल्य किंवा अनुभव जेव्हा नवीन गोष्टी शिकताना किंवा नवीन समस्या सोडवताना उपयुक्त ठरतात त्यालाच अध्ययन संक्रमण असे म्हणतात. क्लिअर झाले. हे महत्त्वाचे पॉईंट आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि आपण मागील 1 महिन्यापासून कंटिन्यू अशाच पद्धतीने शिकत आहोत. यानंतर पण शिकत राहणार. त्यासाठी काय करायचं आहे तर फक्त आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो. जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाते. त्यासाठी इम्पॉर्टंट आहे चॅनलला सबस्क्राईब करणं. ठीक आहे. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 37 नंबरचा बघा काय दिले. कार्ल रॉजर्स यांनी मांडलेल्या मानवतावादी शिक्षणाचा दृष्टिकोन कशावर सर्वाधिक भर देतोय? तर ह्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असेल विद्यार्थी केंद्रित आणि स्वशोधन म्हणजे सेल्फ ॲक्च्युलायझेशन, हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो, तुमचे जेवढे काही डाऊट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये या ठिकाणी क्लिअर करू. बघा काय दिले की मानवतावादी दृष्टिकोन विद्यार्थ्यांच्या भावना, त्यांचे स्वातंत्र्य आणि स्वतःची क्षमता पूर्णपणे विकसित करण्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीला प्राधान्य देतात. यामध्ये विद्यार्थ्याला केंद्रस्थानी मानले जाते. ओके, महत्त्वाचे पॉईंट होते, लक्षात ठेवा. परीक्षेला यावरती प्रश्न जर विचारलं तर तुम्हाला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 38 नंबरचा बघा काय दिले की बालकाच्या विकासामध्ये अनुवंश आणि वातावरण, यालाच हेरिडिटी अँड इन्व्हायरमेंट, याचा संबंध कसा असतो? तर मित्रांनो, बालकाच्या विकासामध्ये अनुवंश आणि वातावरण या दोघांचा गुणाकार असतो. ओके, यालाच आपण डेव्हलपमेंट इक्वल टू हेरिडिटी इंटू इन्व्हायरमेंट लक्षात ठेवू शकता. हे अशा पद्धतीने एक सूत्रच आहे असं तुम्ही मानू शकता मित्रांनो. ओके, मग या प्रश्नाचं उत्तर बघा पर्याय डी मध्ये दिले. बालकाचा विकास हा अनुवंश. इतर पर्यायामध्ये बघू शकता की अनुवंश जास्त महत्त्वाचा असतो, वातावरण नाही. हे चुकीचं आहे. अनुवंश जेवढा तेवढाच वातावरणाचा पण त्याच्यामध्ये रोल असतो. त्याच्यानंतर वातावरण जास्त महत्त्वाचे असते, अनुवंश नाही. हे पण चुकीचं आहे मित्रांनो. वातावरण जास्त तर अनुवंश पण महत्त्वाचं आहे. हे दोन्ही एकमेकावर डिपेंडंट आहे. त्या दोघांचा गुणाकार आहे. मी आत्ताच सांगितलंय तुम्हाला. अनुवंश आणि वातावरण परस्परांपासून पूर्णपणे स्वतंत्र आहेत, हे पण चुकीचं आहे.
हे स्वतंत्र नाहीत मित्रांनो, हे एकमेकावर डिपेंडंट आहे, एकमेकावर अवलंबून आहे. ओके, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पर्याय 4 आहे. ओके, तुमचे आणखी काही डाऊट असेल तर आपण ते स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिले, महत्त्वाची पॉईंट असणार आहे. बघा मित्रांनो, अनुवंश बालकाला काही जन्मजात क्षमता आणि मर्यादा देतो, तर वातावरण त्या क्षमता विकसित करण्यासाठी संधी पुरवते. विकास हा या दोन्ही घटकांचा गुणाकार आहे, म्हणजेच हेरिडिटी इंटू एन्व्हायरमेंट. मी तुम्हाला आत्ताच सांगितले, डेव्हलपमेंट इक्वल टू एच गुणिले ई, म्हणजे हेरिडिटी इंटू एन्व्हायरमेंट. अशा पद्धतीने बालकाचा विकास घडत असतो. क्लिअर झाले, महत्त्वाची पॉईंट होती. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 39 नंबरचा. बघा काय दिले, की वर्गात रचनावादी म्हणजे कन्स्ट्रक्टिव्हिस्ट शिक्षण पद्धती राबवताना शिक्षकाची भूमिका प्रामुख्याने कोणती असते? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी मध्ये दिले, सुलभक किंवा मार्गदर्शक, फॅसिलिटेटर म्हणून अशा पद्धतीची शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षकाची भूमिका प्रामुख्याने असते. मग मित्रांनो, तुमचे जे काही डाऊट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करू. बघा काय दिले, तर रचनावादानुसार मुले स्वतःचे ज्ञान स्वतःच्या अनुभवातून निर्माण करतात. येथे शिक्षकाची माहिती देण्याऐवजी विद्यार्थ्यांना विचार करण्यास प्रवृत्त करणारे वातावरण आणि संधी निर्माण करून देणारा एक सुलभक म्हणजेच फॅसिलिटेटर बनायचे असते. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये दिलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, तुमचे सर्व डाऊट या स्पष्टीकरणाच्या माध्यमातून क्लिअर झाले असतील तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 40 नंबरचा. बघा काय दिले, महत्त्वाचा प्रश्न आहे. विद्यार्थ्याच्या प्रगतीचे सतत आणि सर्वकष मूल्यमापन करताना कोणत्या बाबींचा समावेश होतोय? मित्रांनो, याच्यामध्ये एक पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. ते कोणता? तर विद्यार्थ्याच्या प्रगतीचे सतत आणि सर्वकष मूल्यमापन हे जे आहे हे महत्त्वाचं आहे. याला शॉर्टमध्ये लक्षात ठेवा, CCE. याच्यावरती प्रश्न परीक्षेला आलेले आहेत. ओके, मग या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय डी मध्ये दिले, शैक्षणिक आणि सहशैक्षणिक अशा दोन्ही क्षेत्रातील प्रगती या बाबींचा समावेश विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सतत आणि सर्वकष मूल्यमापनामध्ये केलेला आहे. मग आता तुमचे जे काही डाऊट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करू. बघा काय दिले, CCE का मुख्य उद्देश विद्यार्थ्यांच्या केवळ बौद्धिकच नव्हे तर कला, क्रीडा, सामाजिक गुण, मूल्ये आणि वृत्ती अशा सर्वांगीण पैलूचा नियमित मूल्यमापन करणे हा आहे. CCEचा मुख्य उद्देश तुम्ही या स्पष्टीकरणामध्ये बघितलाय मित्रांनो. ठीक आहे, आता याच्यानंतर आपण समोरच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 41 नंबरचा बघा काय दिले, महत्त्वाचा प्रश्न आहे. स्मरण म्हणजे मेमरी प्रक्रियेतील टप्प्यांचा अचूक क्रम खालीलपैकी कोणता आहे? बघा, IMP प्रश्न आहे. अशा पद्धतीचे प्रश्न भरपूर वेळा परीक्षेला आलेले आहेत. मग स्मरण प्रक्रियेतील टप्प्यांचा अचूक क्रम कोणता आहे? तर पर्याय ए मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर दिलंय मित्रांनो, संकलन, साठवण आणि पुनरावाहन. ओके, मग आता तुमचे जे काही डाऊट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करू. बघा काय दिलंय, स्मरण प्रक्रियेत प्रथम माहिती मेंदूत नोंदवली जाते म्हणजे इनकोडिंग, संकलन केली जाते. त्यानंतर ती साठवून ठेवली जाते म्हणजे स्टोरेज, साठवून, आणि गरजेच्या वेळी ती आठवली जाते म्हणजे रिट्रायवल, पुनरावाहन. आता तुम्हाला या स्पष्टीकरणावरून हे क्रम समजला असेल मित्रांनो, हे अशा पद्धतीने का क्रम आहे ते. ओके, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 42 नंबरचा. बघा काय दिले, महत्त्वाचा प्रश्न आहे. इव्हान पावलोव यांच्या अभिजात अनुबंध प्रयोगात लाळ गाळणे हा कोणता प्रतिसाद होता? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी मध्ये दिले, अनभिवादात्मक किंवा नैसर्गिक प्रतिसाद, यालाच अनकंडिशनल रिस्पॉन्स असे म्हणतात. ओके, मग आता तुमचे जे काही डाऊट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया. बघा मित्रांनो काय दिले, की इव्हान पावलोव यांच्या प्रयोगात अन्न पाहून कुत्र्याच्या तोंडातून लाळ गळणे ही एक नैसर्गिक आणि जन्मजात मिळालेली शारीरिक प्रक्रिया होती, ज्याला मानसशास्त्रात अभिवादात्मक प्रतिसाद असे म्हणतात. म्हणजे त्यांना ही जन्मजात मिळालेली एक शारीरिक क्रिया आहे, ते मानसशास्त्रात त्याला अभिवादात्मक प्रतिसाद असे म्हणतात. ओके, किंवा नैसर्गिक प्रतिसाद असे सुद्धा आपण म्हणू शकतो. ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न होता. याच्यानंतर मित्रांनो आपण समोरच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 43 नंबरचा बघा काय दिले, वर्गामध्ये विद्यार्थ्यांचे अवधान म्हणजे अटेन्शन आकर्षित करण्यासाठी खालीलपैकी कोणती बाह्य उद्दीपक स्थिती सर्वाधिक प्रभावी ठरते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी मध्ये दिले, उद्दीपकाची तीव्रता आणि नाविन्यता, उदाहरणार्थ रंगीत चित्रे. ठीक आहे, आता तुमचे जे काही डाऊट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिले, तर अवधानाचे 2 प्रकार पडत असतात. म्हणजे अवधानाचे किती प्रकार आहेत? 2. ते कोणकोणते आहेत? अंतर्गत आणि बाह्य.
बाह्य घटकांमध्ये उद्दीपकाचा आकार, रंग, तीव्रता, गती आणि नाविन्यता या गोष्टी विद्यार्थ्यांचे लक्ष लगेच वेधून घेतात. ठीक आहे, हे महत्त्वाचे पॉईंट होते, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 44 नंबरचा. बघा मित्रांनो, काय दिले की किशोरवयीन मुलांमध्ये आढळणाऱ्या अतिसंवेदनशीलता आणि भावनिक अस्थिरता यावर मात करण्यासाठी शिक्षकांनी काय करावे? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये दिले, त्यांच्या भावनांचा आदर करून त्यांना योग्य समुपदेशन करावे. ओके, आता तुमचे जेवढे काही डाऊट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया. बघा मित्रांनो, काय दिले की किशोर अवस्थेतील मुलांमध्ये होणारे बदल त्यांना गोंधळात टाकतात. अशा वेळी शिक्षकाने त्यांच्याशी मैत्रीपूर्ण आणि समजूतदारपणाचे नाते निर्माण करून त्यांना भावनिक आधार देणे हे गरजेचे असते. ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न होता, लक्षात ठेवा. याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 45 नंबरचा. बघा काय दिले की खालीलपैकी कोणते विधान विकासाचे वैशिष्ट्य अचूकपणे दर्शवते, म्हणजे डेव्हलपमेंटचे कोणते वैशिष्ट्य हे अचूकपणे दर्शवते, अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न केले. या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये दिले. विकास ही जन्मापासून मृत्यूपर्यंत निरंतर चालणारी एक प्रक्रिया आहे. विकास, डेव्हलपमेंट हे जे आहे हे ओम टू टोम चालणारी एक प्रक्रिया आहे मित्रांनो. ओम टू टोम म्हणजेच जन्मापासून तर मृत्यूपर्यंत चालणारी एक प्रक्रिया आहे. ओके, मग आता तुमचे जे डाऊट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करू. बघा मित्रांनो, काय दिले की वाढ म्हणजे ग्रोथ ही एक ठराविक वयात थांबते. उदाहरणार्थ उंची आणि वाढणे. आपण ह्याच्यावरती पण प्रश्न बघितले, विकास आणि वाढ याच्यामध्ये काय फरक आहे, विकास व वाढ याच्यामध्ये काय फरक आहे हे पण बघितले. मग विकास ही जी आहे ओम टू टोम म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत चालणारी एक प्रक्रिया आहे, परंतु वाढ ही जी आहे काही काळानंतर थांबते. ओके, हे काही काळानंतर मित्रांनो थांबते, जसे की ठराविक वयामध्ये थांबते. याच्यामध्ये उंची वाढणे, परंतु विकास हा जो आहे डेव्हलपमेंट हा गुणात्मक असतो आणि तो गर्भावस्थेपासून ते मृत्यू अवस्थेपर्यंत अखंडपणे आणि निरंतर चालू राहतो. हे या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे. मित्रांनो, तुमचे सर्व डाऊट या ठिकाणी क्लिअर झाले असतील. आजच्या या सेशनमध्ये जेवढे प्रश्न आपण घेतले होते तेवढ्या प्रश्नांपैकी किती प्रश्नांची अचूक उत्तर तुम्हाला देता आली ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे आणि व्हिडिओ कसा वाटला त्याची प्रतिक्रियासुद्धा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला द्यायची आहे. मित्रांनो, तुम्हाला दररोज अशाच पद्धतीने स्पष्टीकरणासह आपल्या या यूट्यूब चॅनलवरती शिकायला मिळणार आहेत. त्यासाठी फक्त आपल्या या यूट्यूब चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे, म्हणजेच जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जातं. त्यासाठी आपल्या चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे. मित्रांनो, डेली बेसिसवरती आपण व्हिडिओज अपलोड करत आहोत. आपल्या या चॅनलसोबत जुळून राहा आणि सखोल विश्लेषणासह तयारी करत राहा. ठीक आहे मित्रांनो, भेटूया समोरच्या सेशनमध्ये. आजच्या या सेशनमध्ये एवढंच. थँक्यू सो मच.